होय ना? ज्ञानेश्वर महाराजांचा कालावधी वेगळा, नाथांचा कालावधी वेगळा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालावधी वेगळा. हे तीन साधू पुरुष, हे तीन महात्मे तीन वेगवेगळ्या कालावधीमध्ये अवतीर्ण झाले आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये येऊन त्यांनी इथं संत लीला केल्या. पण त्यांच्यामध्ये एक मात्र सांगे, कोणतं? परिस्थिती चांगली कधी वाईट कधी अशी तुकाराम महाराजांची परिस्थिती, पण त्यांच्या मनाची जी अवस्था भगवंताशी अनुसंधान राखून होती तीच अवस्था. ज्ञानोबारायांना संसार नाही, त्यांची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि ज्यांचा संसार परिपूर्ण आहे आणि परमार्थही परिपूर्ण आहे त्यांची सुद्धा मानसिक संबंध भगवंताशी अनुसंधान कायमच आहे, त्याच्यामध्ये फरक नाही.